हॅलो एव्हरीवन. तर नॉर्मली आता आपण व्हेंडर मास्टर क्रिएशनची आपण जस्ट त्यामध्ये प्रोसेस ऑफ पाहणार आहे सिस्टम मध्ये. तर व्हेंडर व्हेंडर मीन्स काय असतं? व्हेंडर मीन्स सप्लायर्स. तर सप्लायर मीन्स काय असतं? आपली जी काही कंपनी असेल ती कंपनी ज्या कंपनीकडून मटेरियल वगैरे परचेस करते तर त्या कंपनीजला बोलतात व्हेंडर्स. ओके. मग त्या व्हेंडर कंपनीज वगैरे असते त्या व्हेंडर कंपनी सिस्टम मध्ये क्रिएट कशा करायच्या त्याची जी टोटली प्रोसेस आहे ती प्रोसेस आज आपण यामध्ये पाहणार आहेत. ओके. तर व्हेंडर मास्टर क्रिएशनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी आपण जस्ट टी कोड त्यामध्ये युज करत असतो. तर टी कोड आपण जस्ट यूज करतो XK01 हा एक टी कोड आहे व्हेंडर मास्टर क्रिएशनसाठी. हा टी कोड आपण जस्ट ओपन केलं सिस्टम मध्ये. जेव्हा तुम्ही टी कोड ओपन कराल असा एक इंटरफेस तुम्हाला सिस्टम मध्ये शो होतो. तर या विंडोमध्ये आपल्याला जस्ट काय करायचं, यामध्ये कंपनी कोड वगैरे असतो तो कंपनी कोड आपण जस्ट मी यामध्ये फिलअप करतोय. माझा कंपनी कोड यामध्ये जस्ट यूज करतो NFL1 हा माझा एक कंपनी कोड आहे. जस्ट फिलअप केला. देन आपण इथं परचेसिंग ऑर्गनायझेशन मध्ये ब्लँक ठेवतो, तर काय मेन्शन नाही करत आपण यामध्ये. देन व्हेंडर अकाउंट ग्रुपमध्ये जस्ट कोड आपल्याला फिलअप करायचा अकाउंट ग्रुपचा. ओके. तर ह्या डिटेल्स फिलअप केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला एंटर प्रेस करायचं आहे. जेव्हा तुम्ही एंटर प्रेस कराल अशी एक विंडो तुम्हाला सिस्टम मध्ये शो होईल. जेव्हा तुम्ही विंडो यामध्ये शो होणार आहे यामध्ये तुम्हाला व्हेंडर कंपनीच्या जे डिटेल्स आहे तर व्हेंडर कंपनीच्या डिटेल्स आपण यामध्ये मेंटेन करत असतो. यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे टायटल. टायटलमध्ये जस्ट एक कंपनी आपण सिलेक्ट करू. देन व्हेंडर कंपनीचं जे काही नेम असेल ते नेम आपल्याला मेन्शन करायचे. जस्ट म्हणून घेऊ आपण टाटा प्रायव्हेट लिमिटेड. देन बाकीचे ऍड्रेस डिटेल्स असतील ऍड्रेस डिटेल्स आपल्याला यामध्ये मेंटेन करायचे. सिटी वगैरे ऍड करू आपण. देन कंट्री वगैरे असेल ते मेंटेन करायचं. रिजन कोड असेल रिजन कोड आपण यामध्ये युज करतो 13 फॉर महाराष्ट्र. या बेसिक डिटेल्स फिलअप केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला 2 टाइम्स एंटर प्रेस करायचं आहे. ओके. देन यामध्ये तुम्हाला बँक डिटेल्स विंडो यामध्ये ओपन होईल. बँक डिटेल्स मध्ये व्हेंडर कंपनीच्या ज्या बँक डिटेल्स असतील त्या बँक डिटेल्स आपण यामध्ये मेंटेन करत असतो. तर बँक डिटेल्स मध्ये फर्स्ट आपल्याला कंट्री असेल कंट्री ऍड करायची. इंडियासाठी स्टँडर्ड की असते IN ती मेन्शन करतो. देन सेकंड कॉलम असेल बँक की. बँकेमध्ये जे व्हेंडर असेल व्हेंडरची जी बँक असणार ती बँकची की आपल्याला यामध्ये मेन्शन करायची. तर बँक मी एनी अदर कोणतीही बँक घेऊ शकतो सिस्टम मध्ये. तर आपण जस्ट प्रॅक्टिससाठी SBI यूज करू. बँक अकाउंटमध्ये बँकचा अकाउंट नंबर मेन्शन करायचा व्हेंडरचा. पण बँक अकाउंट नंबर आपल्याकडे काही प्रोव्हाइड नसतो तर जस्ट आपण एक रॅन्डमली कोणताही नंबर तुम्ही यूज करू शकता. आणि अकाउंट होल्डर मध्ये व्हेंडर कंपनीचं नेम आपल्याला मेन्शन करायचं. जस्ट त्यामध्ये आपण नेम फिलअप करू टाटा प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्या बेसिक डिटेल्स आहे बँकच्या. कंट्री वगैरे असेल बँक की असेल बँक अकाउंट असेल अकाउंट होल्डर ह्या बेसिक डिटेल्स आपण यामध्ये मेंटेन करतो. ह्या डिटेल्स वगैरे फिलअप केल्यानंतर अगेन आपल्याला 2 टाइम्स एंटर प्रेस करायचं आहे. देन अशी एक विंडो आपल्याला सिस्टम मध्ये शो होईल. तर यामध्ये आपण काय करतो फर्स्ट रिकन्सिलेशन अकाउंट असेल तर रिकन्सिलेशन अकाउंट यामध्ये मेंटेन करायचं आहे. आता रिकन्सिलेशन अकाउंट आपण जे मेंटेन केलेलं असेल क्रिएट केलेलं असेल सिस्टम मध्ये ते आपण यामध्ये ऍड करू. तर यामध्ये रिकन्सिलेशन अकाउंट कोणतं युज करतो आपण 201 एक सेंट्रिक एडिटरचा अकाउंट असेल रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये ते आपण जस्ट यामध्ये युज करत असतो 201. आणि त्यानंतर इथं ऑप्शन असेल कॅश मॅनेजमेंट ग्रुप. यामध्ये आपला जो व्हेंडर असेल तो व्हेंडर डोमेस्टिक आहे की डोमेस्टिक आहे की फॉरेन तो जस्ट आपल्यामध्ये मेन्शन करायचे सिस्टम मध्ये. कीज आहे त्यासाठी डोमेस्टिक साठी की असणारे A1 फॉरेन साठी A2. तर जस्ट आपण यामध्ये डोमेस्टिक सिलेक्ट करू A1. ओके. ह्या डिटेल्स वगैरे मेंटेन केल्यानंतर अगेन आपण एंटर प्रेस करतो. जेव्हा तुम्ही एंटर कराल अशी एक विंडो आपल्याला सिस्टम मध्ये शो होईल. यामध्ये पेमेंट टर्म्स आपल्याला यामध्ये ऍड करायचे. तर पेमेंट टर्म्स मध्ये एक सिस्टमचे स्टँडर्ड की आपण युज करणार 0001. ही इमिडिएट पेमेंटसाठी स्टँडर्ड आहे. तर स्टँडर्ड की आपण युज करतो पेमेंट टर्म्स 0001. ओके. ह्या डिटेल्स वगैरे फिलअप केल्यानंतर लास्ट आपण काय करणार आहे आपल्या डिटेल्स वगैरे मेंटेन झाल्यानंतर नेक्स्ट अगेन 2 टाइम्स एंटर करणार. देन यामध्ये विथहोल्डिंग टॅक्सचे जे काही डिटेल्स वगैरे असतील ते आपण जर फिलअप करत असेल विथहोल्डिंग टॅक्स वगैरे तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल सिस्टम मध्ये मी यामध्ये डिटेल्स वगैरे मेंटेन करू शकतो. जस्ट मी आता स्किप करतोय. देन एक नोटिफिकेशन आपल्याला लास्ट होईल शुड दी डेटा बी दी सेव्ह फर्स्ट. तर व्हेंडरचा डेटा आपल्याला सेव्ह करायचा त्यासाठी लास्ट येस. जेव्हा तुम्ही येस वरती क्लिक कराल आपलं जे व्हेंडर कंपनी असेल व्हेंडर कंपनी सिस्टम मध्ये क्रिएट होईल. ओके. ह्या डिटेल्स वगैरे आपण मेंटेन केला तर जे व्हेंडर कंपनीज आहे त्या व्हेंडर कंपनीज आपल्याला सिस्टम मध्ये क्रिएट झाल्या. अशा ज्या मल्टिपल कंपनीज आहे त्या मल्टिपल कंपनीज आपण 1 बाय 1 सिस्टम मध्ये क्रिएट करू शकतो. ओके. ही आपली व्हेंडर मास्टर क्रिएशनची प्रोसेस कम्प्लीट झाली. आता यानंतर आपल्याला पुढे इनव्हॉइसेस वगैरे क्रिएट करायचे. ह्या व्हेंडर कंपनीकडून आपण जे मटेरियल वगैरे परचेस करतो त्याची इनव्हॉइसेस वगैरे आपल्याला मेंटेन करायचे असतात सिस्टम मध्ये. म्हणजे व्हेंडरचे इनव्हॉइसेस वगैरे क्रिएट कसे करायचे याची आपण पुढे प्रोसेस त्यामध्ये कंटिन्यू करणार आहेत.
ओके. तर व्हेंडर इनवॉइस क्रिएट करण्यासाठी जस्ट आपण 2 टाईपचे टी कोड त्यामध्ये असतात, एक जनरल टी कोड आणि एक ऍडव्हान्स टी कोड. असे 2 टाईपचे जे टी कोड आपण जस्ट यूज करतो. तर व्हेंडर इनवॉइस साठी फर्स्ट आपला जो टी कोड असतो F-43 हा एक जनरल टी कोड आहे. हा टी कोड आपण यूज करतो आणि सेकंड वन असतो FB60 हा एक ऍडव्हान्स टी कोड. असे 2 टी कोड आपण यामध्ये यूज करत असतो. ओके. तर तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता सिस्टममध्ये, बट यामध्ये डिफरन्स एवढाच असतो की जनरल टी कोड जर तुम्ही केले थोडी लेंदी प्रोसेस असणार आहे आणि FB60 हा जो टी कोड आहे ऍडव्हान्स टी कोड ही थोडी शॉर्टकट मेथड असेल. मी कोणत्याही वेळी प्रोसेस जरी केली तरी प्रोसेस सेमच होणार. ओके. अशी एक व्हेंडर इनवॉइसची प्रोसेस आपल्यामध्ये मेंटेन करायची.